3 इंचाची ठेवतो, कोण 12 इंचापर्यंत ठेवतो। जर देवघर छोटा असेल तर छोट्या मूर्त्या ठेवलेल्या उत्तम, म्हणजे 3 इंचाच्या। असं कुठे म्हटलेलं नाही की 3 इंचाच्या। नमस्कार मंडळी, तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आपल्या व्हिडिओला तुम्ही चांगला रिस्पॉन्स देताय त्याबद्दल धन्यवाद। आणि असेच व्हिडिओ आमचे जास्त बघा आणि लोकांपर्यंत शेअर करा। तर मी आज दाखवणार आहे आपल्या दुकानातील मूर्त्या आणि देवघरामध्ये ठेवण्यासाठी ज्या स्टेप असतात त्याबद्दलची माहिती, आणि कोणत्या कोणत्या मूर्त्या घरामध्ये ठेवाव्या, किती इंचापर्यंत ठेवावे याबद्दल आपण आज सविस्तर बोलूया। जसं की प्रत्येकाच्या मान्यावर आहे, कोण 3 इंचाची ठेवतो, कोण 12 इंचापर्यंत ठेवतो। जर देवघर छोटा असेल तर छोट्या मूर्त्या ठेवलेल्या उत्तम, म्हणजे 3 इंचाच्या। असं कुठे म्हटलेलं नाही की 3 इंचाच्या वरती मूर्ती किंवा अंगठ्यापेक्षा वरती, असं काही नसतं। आपल्या देवघराला जी सूट होईल ती मूर्ती, म्हणजे देवघर कसं सुबक दिसलं पाहिजे, ते हाताळताना वापरताना तुम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे, म्हणून छोट्या मूर्त्या घ्यायचं असं मानलं जातं। तर तुमचा जर देवारा मोठा असेल तर तुम्ही मोठ्या पण मूर्त्या घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। तर देवघरामध्ये स्वच्छता ठेवणं महत्त्वाचे आहे। जसं की आपलं देवघर एकदम स्वच्छ असायला हवं, मूर्त्या वगैरे कुठे भंगलेल्या असतील तर त्या ठेवू नये, अखंड मूर्त्या व्यवस्थित ठेवा। जर काही प्रॉब्लेम असेल तर त्या विधीपूर्वक किंवा समुद्रामध्ये वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित कराव्या असं मानलं जातं। तर आता मुख्यतः देवघरामध्ये कुठल्या मूर्त्या ठेवाव्या, तर मेन म्हणजे गणपती, लक्ष्मी, त्याच्यानंतर अन्नपूर्णा, बाळकृष्ण, जो आपल्याला सत्यनारायण वगैरे पूजेला लागतो, सत्यनारायण पूजेला वगैरे बाळकृष्ण ठेवतात। त्यासाठी या 4 मूर्त्या महत्त्वाच्या आहेत। आता तुमचं आराध्य दैवत कोण आहे, जसं की दत्त महाराज असतील तर दत्त महाराजांची, स्वामी असतील तर स्वामींची, साईबाबांची, अशा विविध मूर्त्या आपण देवघरात ठेवू शकतो। तर त्या आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 इंचापासून 12 इंचापर्यंत ठेवू शकता। आता आपण स्टेप का ठेवाव्या, आपला देवाऱ्याची साईज असेल त्याप्रमाणे आपण देवाऱ्यात जर स्टेप ठेवल्या तर त्या मूर्त्या आपल्याला वेगवेगळ्या अगदी व्यवस्थित दिसतात। जसं की एकत्र मूर्त्या ठेवल्यामुळे मागची मूर्ती दिसायला प्रॉब्लेम येतो। मग एक अशा स्टेपमध्ये ठेवलात तर तुम्ही बघू शकता की ही मूर्ती, त्याच्यानंतर खाली मूर्ती, म्हणजे एकत्र दर्शन तुम्हाला मूर्त्यांचं होऊ शकतं। त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटलं पाहिजे, त्यासाठी ह्या स्टेप अतिउत्तम। आता ह्या स्टेप आपल्याकडे मिळतात, पण स्टेप तुमच्या देवाऱ्याची किती साईज आहे त्याप्रमाणे जर तुम्ही माप घेऊन आलात तर आपल्या त्या दुकानात मिळतील, किंवा आपण त्या बनवून पण देतो। पण जनरल साईजमध्ये 12 इंचाची 2 स्टेपवाल्या किंवा 3 स्टेपवाल्या अशा आपल्या दुकानात मिळतात। जर तुम्हाला पाहिजे असतील तर ह्या आपल्याकडे उपलब्ध आहेत, दुकानात यायचं आणि ऑर्डर देऊन जायचं। ओके। त्याच्याबरोबर विविध प्रकारच्या घंटी पंचधातूमध्ये आहेत, पितळेमध्ये, ब्रासमध्ये, एकदम सुंदर सुंदर। आता त्याच्यामध्ये पण नंदी महाराज आहेत, कोणत्यात गरुड आहेत, हनुमंत आहेत, ते आपल्याला योग्य वाटेल ते आपण ठेवू शकता। तसंच दिवा, देवघरामध्ये किमान सकाळ आणि संध्याकाळ देवघरामध्ये दिवा लावणं जरुरी आहे। त्याच्याबरोबर संध्याकाळी जरा अगरबत्ती लावून स्वामींचं नामस्मरण करणं पण महत्त्वाचं आहे। तर असं हे सगळं आपण आज आपल्या मूर्त्या आणि स्टेप आपण आपल्याला दाखवलेलं आहे। त्यामुळे कसं आहे, आपल्या दुकानामध्ये हे सगळं उपलब्ध आहे, आणि हे आपल्या घरामध्ये असल्यामुळे आपल्या घरामध्ये प्रसन्नता जाणवते। त्यामुळे घर एकदम कसं प्रफुल्लित राहतं। त्यासाठी उत्तम अशा मूर्त्या आणि स्टेप्स या आपल्या घरात ठेवणं आवश्यक आहे। तशाच आपल्या देवाऱ्यामध्ये जो कोण वेगवेगळ्या म्हणजे शंकराचे उपासक असतील तर पिंडी, देवघरामध्ये अशी अखंड दगडाची पिंडी ठेवणं चांगलं असतं। अशी चिकटवलेली वगैरे ठेवू नये, कारण अखंड असलेली उत्तम। त्याच्यामध्ये पंचधातूची पण येते, त्याच्याबरोबर स्फटिकाची येते, पाऱ्याची पण शिवलिंग, पारद शिवलिंग म्हणतात, ते असे विविध प्रकार आपल्या दुकानात उपलब्ध आहेत। जर कोणाला हवे असेल तर त्यासाठी पण तुम्ही संपर्क दुकानात येऊन करू शकता। असं हे संपूर्ण आज मी देवघरात काय काय ठेवाव्या, कुठल्या मूर्त्या ठेवाव्या, हे सगळी सविस्तर माहिती सांगितली। अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पाठवा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।